मी काय म्हणतो, कसा बांधूया कंदील? असा बांधूया का असा बांधूया रे? अरे वेडा आहे का तू? दरवर्षी बांधतो तसाच बांधायचा आहे. म्हण्या हा नेहमीचीच रशी आहे ना? हा दरवर्षीची. आणि ते कंदिलाच्या वर असं ते लावतात ते बनवलं का आम्हीच बनवायचं? नाही बनवलं, सगळं रेडी आहे, फक्त आतमध्ये बल्ब सोडायचा. हा अरे हो, बल्ब आणायचं राहिलंय. आणलाय मी. म्हणे जा धरून बल्ब आण जा. हे मंग्या, जाऊन बल्ब आण ना जरा. हो आणतो. जा जा लवकर जा. ऐक नाही सम्या मदन, या वर्षी पावसाचा काय भरोसा नाही वाटत रे, कधी पण पडतो. मी काय बोलतो, आपण कंदील आहे ना इथं बांधूया कोपऱ्याला. नाही नको, चाळीचा कंदील आहे ना, चाळीच्या समोरच लागला पाहिजे. अरे पण मोहन आला नाही अजून. अरे अरे कधीचा गेला कंदील आणायला, अजून कसा आला नाही? म्हणे जा बघ जा. मी काम करून दमलो रे, मी नाही जाणार. अरे बोलवायला गेलास तर काय बिघडणार आहे का? उशीर होतोय, जा ना लवकर. चल 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 म्हणे जा लवकर चल. काय रे, ए तुझं खेळून झालं असेल तर चल. बापरे, तुटला पूर्णपणे कंदील. मुलांनी किती मेहनतीने बनवला होता. कंदील तुटलाय कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. मदन, राहुल, समीर मला सोडणार नाही. अरे बापरे, काय करायचं? मने आला वाटतं. अरे कसं रिपेअर करू काय? कंदील कुठे आहे? मोहन काका पण दिसत नाही, कुठे गेले? कागद गोळा करायला आलेस, कंदील शोध. ए मोहन काका, हे राहिला ना हा मोहने, अजून आला नाही. अवता येतील मालक. अगं पण वेळ झाली ना, यायला हवा ना. काहीतरी काम करत असतील. कसलं काम? बोनस मिळालाय नाही मिळालाय काही सांगितलं नाहीये. फोन करून सांगायचं ना की शोभा बोनस मिळालाय हा मला. नाही, मालकांना बोनस मिळालाय. तुला काय माहित? नाही, ते सकाळी सांगून गेले ना की बोनस मिळणार आहे, तर मिळाला असेल त्यांना. हा, तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई. बोनस मिळायला हवा आहे ना भानू. मला ना सोन्याची नथ घेऊन येणार आहेत, पण काय माहिती आणतो की नाही. नथ घ्यायला गेला असेल तर एवढा वेळ लागणार नाही ना त्याला. खरं यायला हवा तो. का आलाय आणि खाली गप्पा मारत बसलाय? थांब, मी बघून आले त्याला. फोन तरी करायचा ना, कळत नाही या माणसाला खरंच. ताई तुम्ही करा ना फोन. अगं मी केला असता, मी सांगू का तुला, नक्की हा ना गप्पा मारत बसला असणार. तुम्हाला दिसले का मालक? नाही, मालक नाही दिसले, मालकांची स्कूटर दिसली. ती बघ तिकडे, म्हणजे नक्कीच दुनियादारी करत असणार. थांबा, मी बघून येते. हा, आणि हे बघ दिसला ना तर त्याला सांग मी लगेच वर बोलवलंय. होय. हा जा. मोन्या ना खरंच. म्हण्या, मालकानं बघितलं का? काय माहित कुठे गेलाय. म्हणजे मागच्या बाजूला कंदील आणायला गेला होता, तो कंदील घेऊनच गायब झालाय. मग तुम्ही शोधायला नाही गेलात का? अगं नाही, एवढा वेळ कुठे शोधायला. ये चल बाबा, कंदील बनवायचंय. मालक अजून कंदील नाही घेऊन आले. प्रॉब्लेम नाही ना झाला असं? मालक शोधावं लागत. अरे बापरे, कंदिलाची इतकी वाट लागली, याचं काय करायचं? चिकटवायचं म्हणजे तरी गोंद खळ काहीतरी हवं, आणि ते सगळं आणून सुद्धा याचं काही करता येईल असं वाटत नाही. आणखी फाटतोय, काय करू काय कळत नाही. ते बिचाऱ्या मुलांनी किती मेहनतीने बनवलं होता. मालक, तुम्ही इथं मला किती टेन्शन आलंय माहितीये का? बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? हो, गोंधळ झालाय. ते जाऊ दे, तुम्ही चला आता. किती सगळे टेन्शन मध्ये माहितीये. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे हो, पण हा कंदील. तेव्हा हे काय झालं? मालक, त्या पोराने किती मेहनतीने हा कंदील बनवला होता. तेच ना, अहो मेहनतीने बनवलेला कंदील आणायला मी इथे आलो, आणि कंदील घेऊन जातो ना माझा पाय अडकला आणि मी कंदिलावर पडलो. कंदील बघा काय अवस्था झाली कंदिलाची. बरं ठीक आहे, मी करते ते नीट. म्हणजे तुम्ही जादू करणार? नाही करत जादू. तुम्ही सगळे साहित्य घेऊन या, आपण नवीन कंदील बनवूया.
चालेल, पण त्याला खूप वेळ लागेल हो. त्यापेक्षा जादूच का नाही करत तुम्ही? मग तेच करते ना म्या. हा वा, आत्ता कुठे जीवात जीव आला. व्हय. चला जा तुम्ही, सगळे वाट बघतायत तुमची, सगळे कोण आहेत तुमच्या पायी. हो जातो, सांभाळून जातो, पुन्हा धडपडायचो नाही तर. अहो बिंदास जा, काय बी नाही होणार आता. ठीक आहे, नाही तरी पण नीटच जातो. हे गेलाय ना हा मोहन्या. ती भानू त्याला शोधायला गेली, तिचाही पत्ता नाहीये. त्या आजोबांना काय झालं? शोध मी कुठे कशी गाणे बिणे लावलं तुला ए समीर, राहुल, मदन, हा अरे इकडे या, इकडे या. प्रीती गादी साठही मजला शोध मी हे बघा, रेडिओ नवीन. भारी आहे हो. हा, मस्त आहे ना. हा छान आहे आणि आवाज पण मस्त आहे ना. क्या बात आहे. गाणी पण भारी लावली एकदम रोमॅन्टिक. मी पण हे करू शकतो ना हिला इम्प्रेस करायला. अहो, म्हणजे काय, मी तर म्हणतो करायलाच पाहिजे. करायला तर पाहिजे. पण आजोबा रेडिओ कधी घेतला? आजच दिलाय भेट म्हणून. अरे वा, मुलाने दिवाळी गिफ्ट पाठवली वाटतं अमेरिकेतून. मुलानंच दिलाय भेट, पण अमेरिकेतल्या नाही, चाळीतल्या मुलानं दिलाय. चाळीतल्या हो. कोणी? अरे आपल्या मोहननी त्याला दिवाळी गिफ्ट दिली आहे. मला गाणी ऐकायला आवडतं हे त्याच्या चांगलं लक्षात आहे. आपला मोहन्या पण ना सगळ्यांच्या आवडी निवडी अगदी बरोबर लक्षात येतं त्याच्या. हो सगळं लक्षात ठेवतो मोहन्या. आजोबा आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, एकदम जोरात आवाज करा, सगळ्यांना ऐकलं जाऊ द्या, अख्ख्या चाळीला ऐकू. अहो हे बघा, आपल्या मोहन्यानं आजी आजोबांना दिवाळीची भेट म्हणून रेडिओ दिलाय. भारी आहे ना. हो हो. बोनस जास्त मिळालेला दिसतोय. येऊ दे, दाखवते मोहन्याला. आजी या बसा. आजी बसा बस. आजोबा आम्ही आलो जरा ते काम करतो. म्हण्या ए काटे कशासाठी आणलं? आपण नवीन कंदील बनवायला घेऊया. का? अरे पण मोहने गेलाय ना आणायला. काय माहिती कुठे गेलाय? अरे कुठे गेलाय म्हणजे? तू शोधला नाही त्याला? शोधला, मग नाही सापडला. जा परत शोध, जा, 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 जा. चल. काय रे सारखं सारखं. डबल काम कोण करणार? ए थांब रे बाबा. ए मन्या, हे घे, हे घे. हे घे कंदील. बघ रे बाबा, कुठे तुटला फुटला नाहीये ना? नाही नाही आहे, व्यवस्थित आहे. पण तू एवढा वेळ होतास कुठे रे? अरे 10 कंदील बनवून झाले असते आमचे. आता काय 10? इथे एकच निस्तरायला एवढा वेळ लागला. काय? ते मालक मस्करी करतायत. पण होतास कुठे इतका वेळ? मी ते तिकडे अरे ते जाऊ दे मोहन्या, पण आजोबांना रेडिओ मस्त घेऊन दिला नाही. कसले खुश आहेत बघ. जोड्यानं गाणी ऐकताय. अहो, खालची सगळी कामं झाली असतील तर येताय का वर? का मी येऊ खाली मदतीला? नाही नाही नको, तू कशाला खाली आहे? ए आलो, येतो रे बाबा, जातो. त्याने बहुतेक परत काहीतरी माती खाल्लेली दिसते. आज काय मोहन्याचं खरं नाही. तुझी माती सागर चल. आलास? खूप बोनस मिळाला ना तुला? हा? नाही नाही का खूप बोनस मिळाला आणि बायकोला सांगायचं नाहीये? कारण इतरांवर तुला पैसे उधळायचे असतील ना. काय झालंय काय शोभा? ते सुद्धा मीच सांगू? काय करत होती त्या आजोबांना रेडिओ द्यायची? पैसे वर आलेत तुझे? हा? का तुझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदतीये? अरे 18 विश्व दारिद्र्य तुझ्या घरात. काय करत होती वायफळ खर्च करायची? वायफळ खर्च केला नाही मी शोभा. मी सकाळी बुटीक मध्ये जाताना आजी आजोबांना पाहिलं.
खूप हताश होऊन बसले होते. त्यांचा मुलगा त्यांची आठवण काढत नाही म्हणून मग म्हणून तुझ्यातला चांगला माणूस चांगला मुलगा जागा झाला का आणि तू त्यांना रेडिओ दिलास हो ना. हो, त्यांना बरं वाटेल म्हणून रेडिओ आणला. आता बघ त्यांची खूप करमणूक होईल. छान छान गाणी ऐकत बसतील दोघे. तू काय ठेका घेतलास काय सगळ्यांना खुश ठेवण्याचा. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो, तिथून पैसे पाठवतो आणि त्यांना जर एवढीच हौस असेल ना गाणी ऐकायची तर त्यांचा ते घेतील रेडिओ. अहो ताई, रेडिओ दिल्यानंतर ना आजी आजोबांचा चेहरा बघायला हवा होता. लई खुश होते. आता सकाळपासून ना तोंड पाडून बसले होते. फुकट मिळाला तर का नाही खुश होणार म्हातारे. असं नको बोलू ग शोभा. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, त्यांच्याशी नीट बोलणं सुद्धा होत नाही म्हणून उदास असतात. आणि मला तरी आई वडील कुठे आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी केलं म्हणजे मला सुद्धा आई वडिलांसाठीच काहीतरी केलं असं वाटतं. म्हणून मग वा, मानलेल्या आई बाबांसाठी रेडिओ आणलास. हक्काच्या बायकोसाठी काही आणलंय की नाही. आणलंय ना. तू म्हणाली होतीस ना नथ हवे म्हणून. तर मालकांचं ना काही खरं नाही. खरंच आणलीस पुण्या. तू किती चांगला आहेस. थँक्यू. तू बघ तोपर्यंत मी हातपाय धुवून घेतो. खरंच आणली. फक्त शोभा, त्या रेडिओसाठी थोडे जास्त पैसे खर्च झाले. नसते उद्योग करायला कोणी सांगितले होते. पण म्हणून मग यावेळेला सोन्याची नथ नाही आणता आली, साधीच नथ आणली. पण पुढच्या वेळेला पैसे वाचवून मग सोन्याची नथ आणीन ना मी नक्की. साधी नाथ. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. पुण्याची तर आहे. म्हणजे यापेक्षा चांगली आणणार होता मोन्या. एक भानू मस्त आहे ना. वय घालते. मस्त आहे. चल इथे हात दे. हळू. चला झाला कंदील लावून. थँक्यू हा. मोहन भाऊजी, हातात हा बल्ब पण लावून टाका ना. लावतो की, त्याच्यात काय. काय ते इकडे ते. अरे तुम्हाला पण मगाशी नाही सांगता आलं. हा, अरे नीट लाव रे म्हणण्या, नीट लाव. लागला. चला. थँक्यू हा. हो. या हा फराळाला घरी. नक्की. हे आजोबांचा कंदील का नाही लावला. समीर लावणार होता ना. दे मी ते कंदील लावूया. चल चल चल. हे बघ, आम्ही दमलोय, तू लाव जा, आपण जाऊया. चल. लावतो. आजोबा आजी, अहो काय चाललंय. दिवाळी आहे, दारात कंदील नाही लावलेला, तुम्ही दोघे घरात बसलात. अहो काय झालंय आजी. अरे काय झालं आणि काय सांगायचं. तेच आमचं रडगाणं. म्हणजे काय. अरे आता दिवाळी आली तर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला सुद्धा मुलानं साधा फोन केला नाही, म्हणून तिचा चेहरा पडलाय. आणि मी फोन करतोय तर तो घेत नाहीये. अहो कामात असेल, करेल फोन तो. कामं आम्ही सुद्धा केली आणि एकीकडे त्याची देखभाल केली. कधी कुठल्या कामामुळे कसूर केली नाही त्याच्यात. अहो माझ्या मुलाला आता दोष लावू नका.
मोहन म्हणतो तसंच कामातच असेल तो. मला नक्की विश्वास आहे, त्याचा नक्की फोन येईल. मग बघा वाट. आजोबा चला आपण कंदील लावूया. नाही, आता त्याचा फोन आल्याशिवाय बाहेर कंदील लागणार नाही आणि दिवाळी साजरी करणार नाही. अहो, असं करू नका आजोबा. अहो त्याला कळलं तर किती वाईट वाटेल सांगा. वाटू दे ना वाईट, तेच तर हवंय मला. निदान वाईट वाटल्यामुळे तरी आम्हा म्हाताऱ्यांना तो भेटायला येतोय का बघायचं आता. बरं आजोबा मी आलो, मी जरा बाहेरच आहे. मालक कोणाला फोन करताय? त्यांच्या मुलाला अमेरिकेत. बघूया उचलतो का ते. उचलला. हॅलो हॅलो हॅलो. हा शशांक, अरे मोहन दादा बोलतोय आपल्या चाळीतून. काय झालं बोल. नाही काय नाही, दिवाळी आहे, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केला. हॅपी दिवाळी. काय यावेळेला येणार की नाही भारतात? नाही. बरं नाही ठीक आहे, हरकत नाही. पण मग अरे आईबाबांना फोन कर, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला वाट बघतायत ना तुझ्या फोनची. अरे काय फालतू गोष्टींसाठी वाट बघत असतात रे. आता मी माझी कामं सोडून यांना प्रत्येक सणाच्या शुभेच्छा देत बसायचं का? त्या भारतात काम कमी आणि सण जास्त. मग तर झालंच, फोनवरतीच बोलत बसावं लागेल मला. नाही नाही ते तर आहेच, पण यावेळेला जरा फोन कर ना. वेगळा आहे, दिवाळी आहे, त्यांनाही बरं वाटेल. तुझ्या फोनची वाट बघतात रे ते सारखी. काही गरज नाहीये, मी काय रिकाम टिकटा नाहीये. काम आहेत मला, त्यांना कळायला हवं ना. सतत फोन करत असतात, काय बोलायचं असतं एवढं काय माहिती. नाही मी काय म्हणतो, एकदा फोन तर कर त्यांना, म्हणजे त्यांना काय बोलायचं ते कळेल ना तुला. नाहीये माझ्याकडे तितका वेळ, बिझी असतो मी. त्यांना सांग सारखा सारखा फोन करायची काही गरज नाही. पैसे पाठवून देतो ना मी, कमी पडले तर सांगा म्हणावं. नाही पण मी काय अरे ऐक माझं, त्यांना एकदा. मला काय झालं? फोन ठेवला तरी माणूस मोठा झाल्यावर तो कोणामुळे मोठा झाला हे कसं विसरतो याचं उदाहरण पाहिलं मी आता. माणूस तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्ही जर उदास झाला तर त्यांना कोण सांभाळलं? हो बरं, त्यांना काय सांगायचं हाच विचार करतोय मी आता. अहो हे काय आजोबा, अजून तुम्ही बसूनच आहात. चला उठा भाऊ. आणि रेडिओ का बंद आहे? अहो छान जुनी गाणी लागतात रात्री, लावा ना रेडिओ. अहो शशांकचा असेल, इकडे द्या, इकडे द्या. हॅलो. अगं सॉरी आई. शशांक, शशांक कसा आहेस रे? अरे कधीपासून आम्ही तुझ्या फोनची वाट बघतोय रे. खरंच सॉरी, मी थोडं कामात होतो का. मी तुम्हाला फोन करणारच होतो. आपली आठवण येते का विचार त्याला. तुम्ही गप्प बसा ना जरा. शशांक. मग शशांक माझ्याशी असं का बोलत होता? जाऊ दे, त्यांच्याशी चांगलं बोलतोय ना, मग मिळवलं. शशांक कसा आहेस तू? तुझी बायको कशी आहे? आणि आपली परी आता मोठी झाली असेल ना रे. सगळे एकदम मजेत आहेत. आणि आपली परी आता 4th स्टँडर्डला गेली. तुमची खूप आठवण काढते का आई बाबा? मला पण तुमची खूप आठवण येते. आपली आठवण येते म्हणतोय. दे दे माझ्याकडे दे, बोलू दे बघा. शशांक, अरे ये ना मग 2 दिवस वेळ काढून भेटायला. कंदील लाव, कंदील. हे बघ, अरे कधी एकदा तुला बघू असं झालंय आम्हाला दोघांना. ये ये तू. आई बाबा तुम्ही काळजी घ्या तुमची. मी करेन तुम्हाला फोन. हा चला बाय, काळजी घ्या. सगळ्यांना घेऊन ये. बाय.